आता घराघरात अशी परिस्थिती आहे, आपलं गावच काय, राज्यच काय, देशच काय, या जगामधला प्रत्येक तरुण हा एका आभासी जगामध्ये जगतोय. म्हणजे कुठंतरी 2-3 तरुण एकत्र येतात, हातामध्ये मोबाईल असतो. आपलं सुदैव आपल्या काळात मोबाईल नव्हता, आणि त्या काळात मोबाईल नव्हता तरी साऱ्या गोष्टी कशा व्यवस्थित चालायच्या. तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस टी व्ही आला तो कृष्ण धवल ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता. वर एक अँटेना असायचा, आणि रामायण महाभारत मालिका सुरू झाल्या की घरातील दोघे तिघे ती मालिका पाहायचे. एक जण दरवाजात उभा राहायचा, आणि घरातला कोणीतरी एक जण मालदावर बांबू घेऊन उभा राहायचा अँटेना फिरवायला. म्हणजे टी व्हीमध्ये जास्त मुंग्या दिसल्या की घरातल्यांनी ओरडायचं, त्याला सांग अँटेना फिरव. मग दारातला त्याला सांगायचा अँटेना डावीकडं फिरव, उजवीकडं फिरव, आणि मग तो फिरवत राहायचा टी व्ही जोपर्यंत स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत. टी व्ही स्पष्ट दिसायचा पण तोपर्यंत मालिका संपलेली असायची. आणि मग मालदावरचा म्हणायचा, आता उद्या माझी वेळ आहे मालिका पाहण्याची, आता तुमच्यातलं कुणीतरी वर बांबू घेऊन उभा राहा. म्हणजे इतकं सगळं अव्यवस्थितपणा होता, फारशी सुविधा नव्हती. त्यावेळेस एक सह्याद्री नावाचं चॅनल होतं, तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना. बातम्या सरकारी असायच्या, म्हणजे भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यात नसायच्या. म्हणजे त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं नाही, होता, पण चॅनल सरकारी होतं म्हणून ते सांगत नसायचे. आता सगळे खाजगी चॅनल्स आल्यामुळं होण्याआधी ते सांगतात असं होणार आहे, कारण त्यांना आता 24 तास बातम्या द्यायच्या. आता बातम्या देणं हा विषय काही 24 तासाचा नाही, बातम्या अशा आधीमध्ये द्याव्यात, दिवसातून एखाद्या वेळेस, किंवा एकदा पूर्वी रेडिओवर बातम्या लागल्या की दुसऱ्या दिवशीच लागायच्या किंवा संध्याकाळी लागायच्या. 24 तास जर बातम्या द्यायच्या तर कुठलीही किरकोळ गोष्टीची बातमी होते. त्याला ब्रेकिंग न्यूज म्हटलं जातं. लोकांना तिथं समोर बसवलं जातं, खेळवलं जातं. ते टी व्हीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम असायचा, आमची माती आमची माणसं. छान कार्यक्रम असायचा. आमचे सगळे शेतकरी बंधू ते पाहायचे. आत्महत्या कुणीही करत नव्हतं. म्हणजे तो कार्यक्रम इतका साधा आणि सुंदर होता की तो आमच्या मातीशी निगडीत होता. आता आमची झालेली माती आणि आमची माणसं असं काहीसं सुरू झालेलं आहे, इतके चॅनल्स आले तरी. पण जुना काळ इतका सुखाचा आणि समाधानाचा होता. नंतर आता तर इतकी प्रगती झाली आहे, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की प्रत्येक जुनी पिढी असं सांगते नवी पिढी बिघडलेली आहे. म्हणजे ही प्रत्येक पिढी म्हणते बरं का. ज्यावेळेस तुम्ही तरुण असाल त्यावेळेस तुमच्या आधीचे ज्येष्ठ लोक असंच म्हणत असतील, पण पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा समृद्ध असते, ती छान असते, चांगली असते. पण जुन्या पिढीला वाटतं ती बिघडलेली आहे. आता सुद्धा आपल्या सगळ्यांचं मत तरुणांविषयी असंच आहे की ही पिढी जरा अनिर्बंध झालेली आहे, बिघडलेली आहे. आणि मला वाटतं यात कुठंतरी वास्तवता आहे. त्याचं कारण असं आहे, पूर्वी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही शाळेत जाताना आपल्या पाठीवर दप्तर असायचं. दप्तर म्हणजे सॅक नावाचा विषयच नव्हता. कुठल्या तरी युरिया, सुफला, गोण्यापासून तयार केलेलं, म्हणजे आपण त्या खताचे ब्रँड ॲम्बेसिडर होतो. आपण प्रचार करायचो, माझ्या पाठीवर सुफला आहे, युरिया आहे. त्यामध्ये एक पाटी असायची. शाळासुद्धा सारवायची. म्हणजे गुरुजी असे छान धोतर, नेहरू, टोपी असं गुरुजींचा पेहराव असलेले गुरुजी असायचे. आणि गाव त्यांना सांभाळायचं, कारण गावामध्ये सुशिक्षित लोक फार कमी होते. कुणाच्या घरी पत्र आलं तर गुरुजी ते पत्र वाचून द्यायचे. कुणाच्या घरी सोयरी आली तर गुरुजी तिथं हजर राहायचे लग्न लागेपर्यंत. कुणी आजारी असेल आणि दुर्दैवानं त्याचा अंत झाला तर अंत्यविधीपर्यंत गुरुजी हजर असायचे. इतकं सगळं वातावरण वेगळं होतं. आणि शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण विद्या मंदिर. नंतर ते जीवन शिक्षण गेलं, जिल्हा परिषद नाव झालं, आणि सगळं वाटोळं सुरू झालं. एक जुना काळ जो होता, तुम्ही जर आठवत असेल, एक सकस काळ होता. मधली सुट्टी असली की तुम्ही बोरं खायला जाल, जांभळं खायला जाल, साबरीचे बोंड घ्यायचे, ते मातीत घोळसायचे, त्याचे काटे काढायचे, ते खायला जायचं. शाळा सारवायची असेल तर आपण शेण आणायचो, मुली सारवून घ्यायच्या. कुणीतरी आपल्यातला दटिंगन मुलगा पाणी आणायला असायचा. आताची मुलं गेम खेळतात, पण ते कुठं जांभळं खायला जात नाहीत, बोरं खायला जात नाहीत. त्यात मोबाईलमध्ये सगळं आहे. जांभळीचे झाडं आहेत, बोराचे झाडं आहेत. आपण मैदानी खेळ खेळायचो, क्रिकेट खेळायचो, लोणपाट्या खेळायचो, सूरपारंब्या खेळायचो, पोहायचो. त्यावेळेस नदीलाही भरपूर पाणी असायचं.
म्हणजे मला तर इथं तुमच्या इथं पाणी पाहून खूप आनंद झाला. कसं की होईना पाणी आहे. आमचा नगरकडचा भाग प्रचंड दुष्काळी आहे. आता पुढचा 1.5 महिना कसा काढायचा ही आम्हाला प्रचंड चिंता आहे. म्हणून इकडं आल्यानंतर मला फार सुदैवी वाटले तुम्ही की सगळा परिसर हिरवा आहे. आता आम्हाला काही हिरवं दिसणार नाही. पिण्याचा पाण्याचा विषय नाही तर तिथं शेतीला पाणीच नाही, सगळं कोरडं आहे. हजार फूट बोर घ्यावा लागतो, तेव्हा कुठं पाण्याचा टिपूस लागतो, अशी परिस्थिती आहे. परंतु हा जुना काळ गेल्यानंतर ह्या नवीन काळामध्ये इतका बदल का झाला की तुम्हाला आठवत असेल की शाळेमध्ये जाताना आपला जर कपडा फाटलेला असेल तर आई त्याला रफू करायची, बारीक सुईनं शिवायची. कारण तिला असं वाटायचं की माझ्या मुलाला बाकीचे नावं ठेवतील, हसतील की याचे कपडे फाटके आहेत, हा कुणाचा मुलगा आहे, याच्या आईचं नाव काय, आपल्या घराची प्रतिष्ठा जाईल जर मुलाचे कपडे फाटलेले दिसले तर. आता तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं, आजूबाजूला कशाला आपल्याच घरात पाहिलं, तुम्ही नीट पहा, चांगली पॅन्ट 1000 रुपयाला आहे आणि फाटलेली 2000ला आहे. पॅन्ट जेवढी फाटलेली तेवढी महाग. तुम्ही जर मुलांचे कपडे पाहिले, मांडीवर फाटलेलं असेल, दुसऱ्या तरुणांना कशाला नावं ठेवता, आपले त्याच मार्गाने निघालेले आहेत. मग हे सगळं जर पाहिलं तर असं वाटतं की पूर्वी फाटलं की घराची प्रतिष्ठा जायची, आता जेवढं जास्त कपडे फाटलेले तेवढी घराची प्रतिष्ठा वाढायला लागली आहे. म्हणजे आता शहरामध्ये मम्मी सांगते त्या समोरून ज्या 5-6 मुली येत आहेत, ती मधली जिचे सगळ्यात जास्त ते फॅशनेबल फाटलेले कपडे नाही का, ती माझी मुलगी आहे, ही मम्मी अभिमानानं सांगते. कारण आता जास्त फाटलंय तर प्रतिष्ठा वाढली, असा उलटा काळ सुरू झाला. म्हणून मला एक शंका नेहमी येते की जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पुन्हा तिथं येते, हा जुना काळ आता पुन्हा येणार आहे. ज्या काळामध्ये तुम्ही जगलात, तुम्ही लहान होतात, सोय नव्हती, सुख नव्हतं, पण समाधान होतं. आता फक्त सुख आहे, समाधान नाही. पण पृथ्वी जशी फिरते तसा तो काळ आता परत कसा येईल. आपले आदिवासी लोक कपडे घालत नव्हते, ते जंगलामध्ये राहायचे. नंतर हळूहळू लज्जा निर्माण झाली. मग ते आपल्या शरीराभोवती झाडाचे पानं, वलकले, झाडाच्या साली गुंडाळायला लागले. हळूहळू लज्जा वाढत गेली, कपडे घालायला लागले लोक, पूर्ण कपडे. आता आपल्या पिढीपर्यंत पूर्ण लज्जा आहे म्हणून पूर्ण कपडे घालतायत. आता जर तुम्ही आजूबाजूला निरीक्षण केलं, पुन्हा कपडे कमी कमी व्हायला लागलेत. आणि अजून 4, 5, 10 पिढ्यानंतर माणूस पुन्हा आदिवासीसारखा राहील. त्यावेळेस तो अज्ञानामुळं राहायचा, आता विज्ञानामुळं राहील. फरक एवढाच असेल. पण जुना काळ पुन्हा येईल. आपले आदिवासी लोक कच्च्या भाज्या खायचे, कारण त्यावेळेस मसाल्यांचा शोध लागलेला नसायचा. पण जशी जशी जिभेला चव यायला लागली, त्यात मसाले टाकायला लागले, मिरच्या टाकायला लागले, इतके मसाले झाले आज सगळ्यांची पोटं बिघडायला लागले. आणि आज पुन्हा लोक कच्च्या भाज्या खायला लागले की नको भाऊ, आता कच्च्या भाज्याच चांगल्या असतात, कच्च्याच खाऊ. हे जे सगळं चाललंय, मला वाटतं जुनी पिढी, जुना काळ पुन्हा हळूहळू आता आपल्याकडे येतोय. पूर्वी भाषा नव्हती. तुमचे आजोबा असतील, तुमचे वडील असतील, ज्यावेळेस भाषेचा शोध लागलेला नसेल की माणसाला आनंद झाला की ते काय करायचे, कारण शब्द नव्हते, मग भिंतीवर मोराचं चित्र काढायचं. मोराचं चित्र काढलं म्हणजे या घराला आता आनंद झालेला आहे. ही चित्रलिपी होती, चित्राची लिपी होती, भाषा नव्हती. आता भाषा इतकी अफाट भाषा झाली. आता मोबाईलमध्ये जर तुम्ही पाहिलं, पुन्हा चित्रलिपी सुरू झाली. कुणाचा वाढदिवस असेल तर माणसं फुलं टाकतात, कुणी गेल्याचं समजलं तर श्रद्धांजली म्हणून तेच फुलं टाकतात. आमच्याकडे फुलाची कमी नाही, मोबाईलमधली फुलं कधीच संपणार नाहीत. आणि भावना इतकी व्यक्त करतात ना पटकन, नुसतं समजलं ना तो गावातला अमुक माणूस सिरियस आहे की लगेच त्याला श्रद्धांजली वाहून मोकळे होतात. मग बाकीचे बरोबर श्रद्धांजली वाहतात. मग कोणतरी म्हणतं अरे नाही बाबा, अजून तो आहे, असं आहे का. म्हणजे आपल्याला इतकी घाई झालेली की कधी एकदाचा आलेला माणूस आम्ही घालतो आणि सगळ्यात आधी मी कधी सांगतो लोकांना, इतके आतुर झालेले आहेत तरुण. मग व्हॉट्सॲप असेल, आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहीत असतील, यात काय काय आहे, यात सगळं जग आहे. आणि तरुण एकदा बसले आणि यातली एखादी साईट उघडली की अलिबाबाच्या गुहेसारख्या सगळ्या साईड्स त्यात हरवून जातो. यातल्या बाया, चकचकीत बाया, सुंदर साड्यांच्या बाया, फॅशनेबल बाया पाहून आता आमच्या मुलांना आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. की आमच्या तरुणांना वाटतं माझी आई फाटक्या साडीची आहे, दंडाचं लुगडं नेसते, अडाणी आहे, या बाया किती सुंदर आहे. अहो, आपली आई सुद्धा त्यांच्यापेक्षा सुंदर दिसेल कधी, तिनं जर मेकअप केला, नीट राहिली. पण ती जर मेकअप करत बसली तर तुझं पोट कोण भरेल, तुला खायला 2 घास कोण देईल. कारण तिला तुझ्यासाठी मेकअप करता येत नाही, तिला तुझ्यासाठी चांगलं राहता येत नाही. ती 4 दंडाचं लुगडं घालील पण तुला कॉलेजात जायला चांगला ड्रेस देईल. तुझे वडील फाटकं धोतर घालतील पण तू कॉलेजला जातो बाळा,
तुला चांगली जीनची पॅन्ट पाहिजे, कारण मुलं हसतील, ते म्हणतील कोणाचा मुलगा आहे, माझं नाव येईल, तुझी प्रतिष्ठा जायला नको, तू नीट राहा. आपली इतकी चांगली भावना आहे, पण ती भावना मुलं जपतात का, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की गावोगावामध्ये महाराज इतके सप्ते होतात, इतकं अध्यात्म्याचं ज्ञान दिलं जातं, आपल्या संतांनी हा समाज जागृत करण्यासाठी इतके अभंग रचले, इतके भजनं रचले, इतक्या ओव्या रचल्या, खेड्यापाड्यामध्ये गर्दी व्हायला लागली. आता काही लोक सांगतात आता विज्ञान इतकं वाढले की देवच नाही. अहो देव नाही हे सिद्ध करून तुम्ही काय करणार आहात? तुम्ही किती शोध लावले, तुम्ही किती शोध लावा, एक शोध तुम्हाला कधी लागणार नाही. तुम्ही माणसाचा अंत कधी थांबवू शकत नाही. मग माणसाचा मृत्यू तुम्ही कसा थांबवत नाही? कोणीतरी अदृश्य शक्ती आज जगामध्ये आहे आणि त्या अदृश्य शक्तीलाच देव म्हणतात. खरं म्हणजे देव दगडात नसतो, देव आपल्या मनात असतो. म्हणून आपण म्हणायचं नाही ही कशाची मूर्ती आहे, कृष्णाची मूर्ती आहे. अहो तो कृष्ण आमच्या मनात आहे, म्हणून त्या मूर्तीमध्ये आम्हाला कृष्ण दिसतो. मला वाटतं जुन्या लोकांमध्ये ही आध्यात्मिक ताकद होती आणि एक भीती होती. गावाला एक भीती होती, गावाला एक वेस होती, गावामध्ये दरारा होता. पाटील होते, पूर्वीसुद्धा सरपंच होते. अहो पूर्वीची निवडणूक किती छान व्हायची, गटतट नसायचे, जो चांगलं काम करतो तो सरपंच. आता काही विचारू नका, म्हणजे आचारसंहितेमुळे मी त्याच्यावर काही बोलतच नाही. पण तुम्हाला एक गंमत त्यातली सांगतो गावातली, जी आमच्याकडं नेहमी आम्ही सांगत असतो, की निवडणूक जवळ आल्यावर एका सामान्य माणसाला असं वाटलं तो बिचारा समाजसेवा करायचा. आता निवडणूक जवळ आली की काय होतं, गावागावात अशा काही टोळ्या असतात. ते कोणी दिसलं का त्यांना म्हणतात नमस्कार आमदार, नमस्कार खासदार, नसताना बरं का, कारण नसताना. आणि 2-3दा म्हटलं की यालाही हळूहळू वाटायला लागतो मी त्याला ऐकीचा आहे. अशी ती टोळी होती. मग त्याच्याकडून खर्च वगैरे सुरू होतो. हा सामान्य माणूस आपली समाजसेवा करत होता. त्याला गावातील लोक म्हटले यावर्षी तुम्ही आमदारकीला उभे राहा. तो म्हटला माझ्याकडे 2 एकराचा तुकडा आहे, त्यावर माझं भागतंय, गावामध्ये जे काम पडेल ते मी करील, मला राजकारणात पडायचं नाही. ती टोळी म्हटली नाही. अहो तुमचं इतकं नाव झालंय परिसरात, तुम्ही नुसते उभे राहा, सगळे मतं तुम्हाला पडतील. बिचाऱ्याला बोलून 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 एकदाचा उभा केला. प्रचार सुरू झाला. तो सामान्य माणूस आपला हात जोडत सगळ्यांना फिरायला लागला, मी उभा आहे, मी उभा आहे. बाकीचे म्हटले तुम्ही लोकांचं इतकं काम करता, चांगलं झालं उभे आहात. निवडणुकीला शेवटचे 2 दिवस राहिले निवडणुकीसाठी, आणि ती टोळी त्यांना म्हटली आता हे शेवटचे 2 दिवस फार महत्त्वाचे आहेत. म्हणे काय करायचं? म्हणे आता पैसा पाहिजे, अगदी जवळ आले, तुम्हीच निवडून येणार, थोडा पैसा पाहिजे. म्हणे माझ्याकडे पैसा नाही. म्हणे अरे बाबा त्याच्यावरच मी पोट भरतोय, कशाला विकायला सांगता? नाही नाही, म्हणजे थोड्याहून तुम्ही पडाल, जमीन विकून टाका. म्हणे इतक्या लवकर गिऱ्हाईक कोण मिळेल? म्हणे आम्ही पाहून ठेवलंय. गावात असते अशी टोळी, पाहूनही ठेवतात. 2 एकराचं गिऱ्हाईक, विकून टाकली जमीन. या पैशाचं काय केलं त्यांनाच माहीत. आणि यांना त्यांनी एक सांगितलं की सामान्य माणूस वर गेला पाहिजे. नेहमी तेच चेहरे कशाला, सामान्य माणूस वर गेला पाहिजे. निवडणुकीचा दिवस उगवला, सामान्य माणूस हात जोडून उभा राहिला. खूप लोकांनी त्यांना नमस्कार घातला. निवडणुकीचा निकाल लागला. सामान्य माणसाच्या घराभोवती प्रचंड गर्दी जमली. कुणाच्या हातात हार आहे, कुणाच्या हातात फुलं आहेत. आणि एक जण दुसऱ्याला असं म्हटला, थोड्या मातावून पडले म्हणून इतकं वाईट वाटून घ्यायला नको होतं, खुशाल यांनी फाशी घेतली. मग दुसरा म्हटला आपण काय सांगितलं होतं, सामान्य माणूस वर गेला पाहिजे. लावला की नाही वर?